मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा हे गाव अचानक संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू कसं बनलं? एका रात्रीत असं काय घडलं की तब्बल 50 गावामधलं इंटरनेट बंद करावं लागलं? मराठा आणि धनगर समाज आमने सामने का आले? मनोज जरांगे पाटील यांनी कोणाला सुनावले आणि लक्ष्मण हाके यांनी थेट अधिकाऱ्यांना का रोखलं? रातोरात पुतळे बसवण्याचं हे राजकारण नेमकं कोणत्या पातळीवर चाललंय? आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण अंजनगाव पुतळा वादाची A to Z 100% सत्य आणि ग्राउंड लेवलची माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा नावाचे एक गाव आहे. हे गाव धनगर बहुल असून इथे खेलोबा देवाचे अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. वाद सुरू झाला एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे 1 एप्रिलच्या सुमारास. गावातील काही शिवप्रेमी तरुणांनी रात्रीच्या अंधारात प्रशासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. पुतळा उभारण्याला कोणाचाच विरोध नव्हता, पण विरोध होता तो त्याच जागेला. हा पुतळा खेलोबा मंदिराच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ आणि देवाच्या पालखी मार्गावर उभारण्यात आला होता. सकाळी जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा देवस्थानचे विश्वस्त आणि धनगर समाजाने याला आक्षेप घेतला. त्यांनी आरोप केला की शिवाजी महाराज सर्वांचेच आहेत, पण जाणीवपूर्वक हा पुतळा मंदिराच्या जागेत बसून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे ज्यांनी पुतळा बसवला त्या मराठा आणि इतर समाजातील तरुणांचा दावा होता की ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आणि ग्रामपंचायतीची आहे, देवस्थानाची नाही. एका बाजूला शिवप्रेमींचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला देवस्थानचे पावित्र्य, यातून दोन समाजात ठिणगी पडली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून माढा पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. बेकायदेशीररित्या पुतळा बसवल्या प्रकरणी सुरुवातीला माढा पोलिसांनी 3 जणांवरती गुन्हे दाखल केले. 2 आणि 3 एप्रिल रोजी दोन्ही गट आमने सामने आले. एकमेकाकडे बघून घोषणेबाजी सुरू झाली. सायंकाळी मंदिराच्या दिशेने दगडफेकीचा प्रकार घडल्याचा आरोप झाला, ज्यामुळे पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले. आणि आता अफवा पसरू नयेत आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासनाने सर्वात मोठा निर्णय घेतला. शनिवारी म्हणजे 4 एप्रिल रोजी पहाटेपासून माढा आणि मोहोळ तालुक्यातल्या तब्बल 50 गावामधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती, म्हणजे शटडाऊन करण्यात आली होती. संपूर्ण गावात कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू करून राज्य राखीव पोलीस दलाची म्हणजे SRPFची तुकडी आणि मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. हा वाद स्थानिक पातळीवरती मिटण्याची चिन्ह असतानाच यात राज्याची राजकीय समीकरणं जोडली गेली. वाद सुरू असतानाच पट्टणकोडिलीचे फराडे बाबा आणि स्थानिक मराठा समाजातील ज्येष्ठांमध्ये चर्चा सुरू होती की जागेची मोजणी करू आणि मग निर्णय घेऊ. पण अचानक ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची अंजनगावात एंट्री झाली. त्यांनी थेट प्रशासनाला ठणकावले, आमच्या देवाच्या जागेची मोजणी आम्ही होऊ देणार नाही. हा पुतळा जाणीवपूर्वक धनगर समाजाच्या मंदिरा शेजारी ठेवला आहे. जोपर्यंत पुतळा सन्मानाने शासकीय जागेत हलवला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा पावित्रा घेत त्यांनी रस्त्यावरच मंडप ठोकून ठय्या आंदोलन सुरू केले. एवढंच नाही तर महसूल विभागाचे जे अधिकारी जागेची मोजणी करायला आले होते त्यांना लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की करत मोजणी प्रक्रियाच बंद पाडली. त्यांनी आरोप केला की आमदार अभिजित पाटलांनी माढ्यात 12 ठिकाणी पुतळे बसवण्याचे पैसे दिलेले आहे, म्हणजे पुतळे बसवण्यासाठी पैसे दिलेले आहेत अभिजित पाटील यांनी. त्यातून हे राजकारण सुरू आहे. त्याचबरोबर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावर अतिशय स्पष्ट आणि सामंजस्याची भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले की ज्या ठिकाणी वाद होतील अशा जागांवर पुतळे बसवू नका. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका जातीचे नसून ते सर्वांचेच आहेत. त्यांनी हेही स्पष्ट केले की काही लोक मुद्दाम मराठा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. जरांगेंनी वादात तेल न ओतता सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजाने एक पाऊल मागे घेत प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. आता सर्वात मोठा प्रश्न पडतो की हे असं रातोरात पुतळे बसवण्याचं फॅट आलं कुठून आणि याची गरज का पडते? अधिकृतरित्या पुतळा बसवायचा असेल तर ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आणि राज्याच्या गृह विभागाची म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची परवानगी लागते. या प्रक्रियेला अनेकदा 2 ते 5 वर्ष लागतात. तरुणांचा संयम तुटतो आणि ते शॉर्टकट निवडतात. गावावर कोणत्या गटाची पकड आहे हे दाखवण्यासाठी पुतळ्यांचा वापर शक्ती प्रदर्शन म्हणून केला जातो. अलीकडच्या काळात पुतळे हे अस्मितेपेक्षा राजकीय इव्हेंट जास्त झाले आहेत. हे कधीपासून सुरू झालं तसं पाहिलं तर 2000 सालापासूनच अशा घटना घडत आहेत. पण गेल्या 3-4 वर्षात विशेषतः मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात महापुरुषांच्या पुतळ्यावरून जातीत वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. सांगली, धाराशिव, बीड आणि आता सोलापूर हा पॅटर्न सगळीकडे सारखाच आहे. हा वाद केवळ एका पुतळ्याचा नाही तर माढा तालुक्यातील आणि राज्याच्या पातळीवरच्या वोट बँक राजकारणाचा आहे. सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे ध्रुवीकरण झाले आहे आणि अंजनगावची घटना याच ध्रुवीकरणाचा एक भाग बनली आहे.
स्थानिक नेत्यांना आपले मतदार बांधून ठेवायचे असतात. महापुरुषांचा पुतळा हा असा विषय आहे की कोणीही त्याविरुद्ध थेट बोलू शकत नाही. याचाच फायदा घेऊन राजकारणी तरुणांच्या भावना भडकवतात. पडद्यामागून पैसा पुरवला जातो, जसा हाकेंनी आमदारांवर आरोप केला आणि पुढे सर्वसामान्य तरुण पोलिसांच्या केसेस अंगावर घेतात. तर ह्या वादावर निघालेला तोडगा काय? तर अखेर 4 एप्रिल रोजी या मोठ्या वादावर पडदा पडला. माजी आमदार राजन पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि प्रांताधिकारी जयश्री आव्हाड आणि तहसीलदार संजय भोसले यांनी दोन्ही समाजाच्या गावकऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि निर्णय काय झाला तर जागेची पाहणी केल्यानंतर हे सिद्ध झाले की पुतळा ज्या ठिकाणी आहे ती जागा देवस्थानाचीच आहे. त्यानंतर मराठा समाजाने सामंजस्य दाखवत पुतळा हलवण्यास सहमती दिली. हा पुतळा मंदिरापासून 50 फूट अंतरावरती बस स्थानकालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या अधिकृत सरकारी जागेत पश्चिमेला तोंड करून सन्मानाने स्थलांतरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या नवीन ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी आणि सुशोभीकरणासाठी डीपीडीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुतळा स्थलांतरित झाल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली आणि लक्ष्मण हाके यांनी आपले आंदोलन मागे घेतले. महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्याऐवजी आपण त्यांना केवळ पुतळ्यांपुरते आणि जातीपुरते मर्यादित करत आहोत का? अंजनगावच्या तरुणांनी आणि गावकऱ्यांनी शेवटी सामंजस्य दाखवले, हे चांगलेच झाले, पण यातून राजकारण करणाऱ्यांचे मात्र चांगलेच फावले. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय छत्रपती शिवाजी महाराज की.